कोपरखैरणे दुर्घटनेतील मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबाला विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांची 5 लाखांची आर्थिक मदत. कोपरखैरणे येथील विद्याभवन सोसायटीमध्ये घरगुती ट्युशन क्लास सुरू असताना इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अनेक विद्यार्थी जखमी झालेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेनंतर नवी मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी रुग्णालयात जाऊन जखमी विद्यार्थ्यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यासोबतच परिस्थितीचा आढावा घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी देखील चर्चा केली. यावेळी चौगुले यांनी जखमी विद्यार्थ्यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शिवसेनेकडून केला जाईल अशी घोषणा केली. तसेच या दुर्घटनेत मृत झालेल्या विद्यार्थ्याच्या कुटुंबाला 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. दरम्यान या घटनेबाबत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच शहरातील अनधिकृत बांधकामांच्या मुद्द्यावर सत्ताधारी भाजपावर टीका करत त्यांनी टोला लगावला. जे श्वेतपत्रिका काढण्याची भाषा करतात त्यांनी आधी शहरातील अनधिकृत बांधकामांची श्वेतपत्रिका काढावी, मगच इतरांवर टीका करावी, असं वक्तव्य चौगुले यांनी केलंय.